100% खरी आहे की डॉक्टरांची वानवा आहे ह्याच्याबद्दल सत्यस्थिती आहे. परिस्थिती अशी आहे की जरी डॉक्टरांची वानवा हा काही आजचा विषय नाही, ह्या कोकणातली वरचेवर परिस्थिती आहे आणि म्हणून शासनाने खासबाब म्हणून 2 गोष्टी या ठिकाणी करायला पाहिजेत आणि आम्ही मागणी केली आहे की जसं कोल्हापूर मेडिकल कॉलेजचे लोक कणकवली देवगड परिसरात मदत करतात किंवा येत आहेत, तसं आम्ही गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की सावंतवाडी, दोडामार्ग आणि शिरोडा किंवा वेंगुर्ला या सगळ्या ठिकाणी गोवा मेडिकल कॉलेजचे लोक डॉक्टर इकडे या ठिकाणी द्यावे, अशा प्रकारची विनंती. औषध पुरवठ्याच्या बाबतीत दरवर्षी जेवढी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सिव्हिल सर्जन जे करतात त्यांना तशा प्रकारचे पैसे देतात. उलट पालकमंत्र्यांनी ह्याही पलीकडे जाऊन सांगितलं की तुम्हाला जो टेक्निकल स्टाफ पाहिजे आणि त्याला लागणारे जे पैसे आहेत ते तुम्हाला मी देतो, तुम्हाला लागतील ते तुम्ही सांगा. ही काय झालं की डीन आणि सिव्हिल सर्जन यांच्यात कोऑर्डिनेशन नाही आणि म्हणून कलेक्टर आणि सीओ यांना समोर बोलून घेऊन या संदर्भातली सगळ्यांना सूचना केली. आतापर्यंत पालकमंत्र्यांनी 3 बैठका घेतल्या, पण ह्या ज्या अधिकाऱ्यांचं मी सांगितलं ते कोऑर्डिनेशन नसल्यामुळे डीन, तर आता आपल्याकडे माहिती आहे की मेडिकल कॉलेजलाच सिव्हिल हॉस्पिटलची बिल्डिंग आहे आणि ती यंत्रणा सगळी गेली डीनकडे आणि म्हणून सगळा हा गोंधळ थोडाफार जी काय मॅनेजमेंट व्हायला पाहिजे ती मॅनेजमेंट बरोबर नाही. पण काही असलं तरी वस्तुस्थिती खरी आहे, पण या गोष्टीची गंभीर दखल जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी घेऊन त्या संदर्भात निश्चित तोडगा ह्या महिन्याच्या अखेरीपर्यंत 100% या ठिकाणी होईल. औषध पुरवठ्याच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी असतील, मी आता पण सीओशी बोललोय, माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की शेवटी ग्रामीण भागातल्या सगळ्या सर्वसामान्य लोकांचा प्रश्न आहे, तो अडचणीचा येता कामा नये. जिथं मग आम्ही देऊ किंवा जिथं मग बऱ्याच पैसे असताना डीपीडीसीला जे पैसे आहेत त्यात वाढून किती तुम्ही सांगा तेवढे पैसे आम्ही देतो, पण काही लोकांच्या खरेदीवर लक्ष असतो आणि मग एकत्र खरेदीसाठी होतात काय, ह्या सगळ्या गोष्टी तपासून बघाव्या लागतील आणि म्हणून या सगळ्या संदर्भात आपल्याकडे जी माहिती आहे ती आपण जर दिली तर ताबडतोब बोलतो.